काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची मशाल पेटणार. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले. जागा वाटपाच्या चर्चा सुरू असतानाच मवियात दक्षिण सोलापूरच्या जागेवरून कुरबुरू पाहायला मिळते. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा ठोकलाय. संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेनेची मशाल विधानसभेत पाठवण्याचं आवाहन केलंय. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 10,000चे मताधिक्य मिळाले. काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या काँग्रेसच्या विभागीय बैठकीत खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवण्याची मागणी केली होती. संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी आमदार रविकांत पाटील यांचे पुत्र अमर पाटलांना तयारीला लागण्याचे आदेश दिले. त्यामुळे काँग्रेसवाल्यांनी काय करायचा असा सवाल काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी उपस्थित केलाय. सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसकडून 19 जणांनी निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे पक्षाला कळवले. मवियाच्या जागा वाटपात ठाकरेंच्या शिवसेनेला हा मतदारसंघ सुटल्यास या मतदारसंघात सुद्धा सांगली पॅटर्न होणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 2003 साली दक्षिण सोलापूर मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. त्यावेळी शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा झाले होते. हे विशेष. महाविकास आघाडीच्या नेत्यांची 20 सप्टेंबरला बैठक होणार. त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या विधानसभा जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. जागा वाटपाचं सूत्रही त्याच बैठकीत ठरवलं जाणार असल्याची माहिती समोर येते. 2019च्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जिंकलेल्या जागा संबंधित घटक पक्षाला जागा दिल्या जातील अशी ही माहिती समोर येते. तर दुसऱ्या सूत्रानुसार लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघात जो पक्ष आघाडीवर होता ती जागा संबंधित पक्षाला दिली जाईल अशी शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.